छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर काल सायंकाळी एक मोठी दुर्घटना टळली आहे। वाळूज येथून सीएनजी गॅस घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून अचानक गॅस लिकेज झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र पोलीस आणि अग्निशमन दलाने वेळीच केलेल्या कारवाईमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। ही घटना सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास सिडको महानगर 1च्या गेटजवळ घडली। वाळूज येथून कसाबखेड्याकडे सीएनजी गॅस घेऊन जाणारा ट्रक चालक जावेद अहमद पठाण याच्या ताब्यात होता। महामार्गावर येताच अचानक जोराचा आवाज झाला आणि ट्रकमधून गॅस लिकेज सुरू झालं। या ट्रकमध्ये सुमारे 600 किलो सीएनजी गॅस होता, त्यामुळे मोठा स्फोट होण्याची भीती निर्माण झाली होती। घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे वाहतूक शाखा आणि अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत परिसर सुरक्षित केला। या घटनेमुळे काही काळ छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळलाय। अशोक साठे, एमसीएन न्यूज, वाळूज।